नमस्कार. ॲडमाइन निनाद ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सेवार्थच्या माध्यमातून प्रत्येक राज्य शासकीय कर्मचारी आपली पे स्लिप असेल, आपल्याला NPSमध्ये जमा होणारी रक्कम असेल, आपल्या वर्षाचे रिपोर्ट्स असतील, सारी माहिती एका क्लिकवरती घर बसल्या पाहू शकतो. आज आपण 2005 पूर्वीचे जे कर्मचारी आहेत त्यांना जो GPF आहे गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंट फंड त्याची स्लिप कशी प्राप्त करायची त्याची माहिती घेऊया. याकरिता गुगलला सेवार्थ SEVARTH असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. पहिली जी विंडो आहे सेवार्थ महाकोश त्याला क्लिक करून आपल्याला लॉग इनच्या ऑप्शनला यायचं आहे, जिथं की युजर नेम अर्थातच आपला सेवार्थ ID 11 डिजिटचा सेवार्थ ID टाईप करून घ्यायचा आहे. इथं मी एका जुन्या कर्मचाऱ्याचा सेवार्थ ID घेतलेला आहे. पासवर्डमध्ये बाय डिफॉल्ट IFMS 123 आहेच. अपडेटेड पासवर्ड देखील चेंज केलेला पासवर्ड आपण टाकू शकतो. कॅप्चामध्ये जे आपल्याला अक्षरं तिथं दिसत आहेत ते जशीच्या तशी अक्षरं आकडे तिथं टाईप करून घ्यायचे आहेत. सबमिटला क्लिक करायचं आहे आणि आपण सेवार्थच्या होमपेजला रिडायरेक्ट होतो आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे डिस्प्ले होणारा हा सेवार्थचा होमपेज आहे. डाव्या साईडला वर्कलिस्ट असेल किंवा एम्प्लॉई कॉर्नर असेल असे दोन ऑप्शन आपल्याला डिस्प्ले होत आहेत. आपल्याला एम्प्लॉई कॉर्नर ह्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यावरती व्ह्यू पे स्लिपच्या खाली व्ह्यू GPF स्लिप गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंटची स्लिप असा ऑप्शन दिसतो आहे. तिथे क्लिक केल्यावरती आपण सेवार्थमध्येच एका नव्या विंडोला रिडायरेक्ट होणार आहोत. व्ह्यू GPF स्लिपला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता येणाऱ्या नवीन विंडोमध्ये बघा आपल्याला सुरुवातीला सिरीज टाकायची आहे. जसे इथे MISMH किंवा MMH अशी सिरीज टाकायची आहे. नंतर अकाउंट नंबर 43602 43410 तो टाकायचा आहे. अंडरस्कोरने डेट ऑफ बर्थ सुरुवातीला 4 इयरची वर्ष, नंतर 2 महिन्याची, 2 दिवसांची, अंडरस्कोरला सेवार्थ ID असं हे सगळं आपल्याला क्रमाने टाईप करून सबमिटला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपली GPF स्लिप इथे PDFच्या स्वरूपात डाउनलोड देखील झालेली आहे. ती क्लिक केल्यावरती आपण बघू शकता AGकडून प्राप्त होणारी GPF स्लिप या ठिकाणी दिसते. प्रायव्हसीच्या कारणास्तव ही GPF स्लिप मी ब्लर केलेली आहे. मात्र आपलं अंशदान किती आहे, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टने जमा होणारे व्याज किती आहे, साऱ्याची माहिती ह्या PDFद्वारे आपल्याला प्राप्त होते. अशा रीतीने सेवार्थच्या माध्यमातून आपण GPF स्लिप सहज डाउनलोड करून घेऊ शकतो. या व्हिडिओला आपल्या सहकार्यामध्ये शेअर करा. धन्यवाद.